5 मिनिटांपूर्वी तिसरे महायुद्ध सुरू. इराण इस्रायलच्या युद्धात भारतासह 14 देशांची उडी. आता भारतातही वादाला सुरुवात झाली आहे. 140 कोटी जनतेला ही अर्जंट सूचना आहे, कारण 5 मिनिटांपूर्वीच तिसऱ्या महायुद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारीला इराणमध्ये अमेरिकेने हल्ला करून तेथील सर्वोच्च नेते खामेने यांचा खात्मा केला होता. त्यानंतर इराणने सौदी अरेबिया आणि कतारमध्ये भयानक हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. सगळ्यांना वाटत होतं की अमेरिका इराण आणि इस्रायलच्या मध्ये कसं काय पडली आणि इराण इस्रायलच्या भांडणामागचं खरं कारण काय, हे प्रश्न लोकांना पडले होते. त्याचे उत्तर देखील समजलं. भारताची भूमिका काय असणार, ही प्रश्न लोकांना पडले होते. पण ही घटना 28 फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर काही झालं नाही. पण अचानक आज जे झालं त्याने सगळ्या जगामध्ये प्रचंड वणवा पेटला आहे. आता याचा थेट फटका भारताला बसला आहे, ज्यामुळे भारताने आपली भूमिका 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे. कारण 28 फेब्रुवारीला जो झाला तो फक्त ट्रेलर होता, पण आज जे झालंय त्याने 140 कोटी जनता प्रभावित होणार आहे. इराणने असं काही केलंय की ज्यामुळे प्रत्येक भारतीय माणसाचा श्वास थांबणार आहे. 5 मिनिटांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार इराणने असा पलटवार केलाय की ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायल तर हैराण झालेच आहेत, पण भारताच्या अर्थव्यवस्थेचीही मुस्कटदाबी झाली आहे. दुबईची बुर्ज खलिफा असो वा सौदीची अरामको, सगळीकडे फक्त धुराचे लोट दिसत आहेत. आता ही लढाई केवळ 2-3 देशांची उरली नसून भारतासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. मोदी सरकारने यावर काय मोठा निर्णय घेतला, इराणने नेमकं असं काय केलंय, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. सुरुवात झाली 28 फेब्रुवारीच्या त्या भयान रात्रीपासून. इराणची राजधानी तेहरान एरवी गजबजलेली असते, पण त्या रात्री तिथे एक वेगळीच शांतता होती. कोणालाही कल्पना नव्हती की काही तासांतच इराणचा इतिहास बदलणार आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकन CIA गेल्या अनेक महिन्यांपासून एका गुप्त मोहिमेवर काम करत होते. त्यांना बातमी मिळाली होती की इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेने एका अतिशय सुरक्षित बंकरमध्ये आपल्या खास लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक करत आहेत. रात्रीच्या 2:30 वाजता आकाशात अचानक इस्रायली फायटर जेट्सचा आवाज घुमला. इराणची एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय होण्यापूर्वीच लेझर गाइडेड बॉम्बचा वर्षाव सुरू झाला. एकाच वेळी 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाले. यामध्ये खामेने ज्या बंकरमध्ये होते तो बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. खामेने यांच्यासोबत इराणचे संरक्षण मंत्री आणि 5 मोठे जनरल जागीच ठार झाले. इराणच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा झटका होता. या दिवशी भारतात सकाळ होत असतानाही बातमी आली, पण भारताने सुरुवातीला कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नव्हती. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या अवघ्या 4-5 दिवस आधीच भारताने इस्रायलचा एक मोठा दौरा केला होता. तिथे अनेक संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे जगाला वाटत होतं की भारताला या हल्ल्याची कल्पना आधीच होती का, पण भारत सरकारने शांत राहून परिस्थितीवर लक्ष ठेवणे पसंत केले. ही शांतता खऱ्या अर्थाने वादळापूर्वीची होती. भारतीय दूतावासाने तेहरानमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण तेव्हा कोणालाही या युद्धाच्या व्याप्तीची कल्पना नव्हती. पण खामेने यांच्या मृत्यूनंतर इराण शांत बसेल का? अमेरिकेला वाटलं होतं की इराण कोसळेल, पण इराणने पुढच्या 24 तासात जे केलं त्याने व्हाईट हाऊसचेही धाबे दणाणले. 1 मार्च उजाडला तोच युद्धाच्या भीषण बातम्यां घेऊन. इराणने आपल्या नेत्याचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी 4 लाईन चेन ऑफ कमांड सक्रिय केली. इराणने ठरवलं की आता थेट अमेरिकेवर वार करण्यापेक्षा त्यांच्या आखातातील दोस्तांना टार्गेट करायचं. इराणने आपली क्षेपणास्त्रे दुबई, कतार आणि ओमानच्या दिशेने वळवली. सर्वात आधी त्यांनी दुबईवर ड्रोन हल्ले चढवले. जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या आसपास स्फोट झाले. विमानतळावर बॉम्ब फेकले गेले. इराणचा आरोप होता की अमेरिकेने याच देशांमधील आपल्या लष्करी अड्ड्यांचा वापर करून खामेने यांची हत्या केली आहे. कतारमध्ये अमेरिकेचा अल उदेद नावाचा जो सर्वात मोठा तळ आहे, तिथूनच ही विमाने उडाली होती, असा इराणचा दावा होता. 1 मार्चला जेव्हा दुबई विमानतळावर हल्ले झाले तेव्हा खऱ्या अर्थाने भारताची झोप उडाली. दुबई हे भारतीयांसाठी दुसरं घर आहे. लाखो भारतीय तिथे नोकरी करतात. विमानं रद्द झाल्यामुळे हजारो भारतीय तिथे अडकून पडले. इकडे भारतात त्यांच्या कुटुंबियांची धाकधूक वाढली. त्याचवेळी सोन्याच्या दराने एका दिवसात 30% उसळी घेतली. सामान्य माणसाला प्रश्न पडला की युद्ध तिकडे होतंय, मग सोना आणि पेट्रोलचे दर इथे का वाढतायत? पण अर्थकारण असं आहे की जेव्हा जगात असुरक्षितता वाढते तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात. या दिवशी भारताने मंत्रिमंडळाची सुरक्षा समिती म्हणजे CCSची बैठक घेतली. भारताचे लक्ष केवळ आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यावर होते. भारताने दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले, पण इस्रायलचे नाव घेणे टाळले.
तुम्हाला वाटतं की इराण फक्त शेजारील देशांवर हल्ले करून थांबला? 2 मार्चला इराणने अमेरिकेच्या त्या ताकदीला हात घातला ज्याचा अभिमान संपूर्ण जगाला होता. 2 मार्चचा दिवस अमेरिकेसाठी एक मोठा अपमान ठरला. अमेरिकेचा दावा होता की त्यांची F-15 ही फायटर जेट्स जगात कुणीच पाडू शकत नाही. पण इराणने कुवेतच्या सीमेजवळ अमेरिकेची 3 F-15 विमानं पाडून दाखवली. त्याचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा अमेरिकेची लष्करी ताकद संशयाच्या घेऱ्यात आली. इराणने दावा केला की त्यांनी आत्तापर्यंत 15 अमेरिकन फायटर जेट्स पाडली आहेत. त्याच दिवशी इराणने सौदी अरेबियाच्या आरामको या जगातल्या सगळ्यात मोठ्या ऑइल रिफायनरीवर हल्ला केला. हा हल्ला केवळ लष्करी नव्हता तर तो आर्थिक होता. ज्या ठिकाणी दिवसाला 5 लाख बॅरल तेल शुद्ध होतं ती रिफायनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती $72 वरून थेट $100च्या पार गेल्या. भारतासाठी हा दिवस धोक्याचा ठरला. ज्या स्टेट ऑफ हॉर्मुझमधून भारताचं 40% तेल आणि LNG येतं तो समुद्री मार्ग इराणने बंद केला. तिथे ऑइल टँकर्सवर ड्रोन हल्ले झाले. भारताला कतारकडून येणारा गॅस पुरवठा खंडित झाला. आता भारतासमोर मोठं संकट उभं ठाकलं होतं. तेल आलं नाही तर देशाची वाहतूक थांबेल आणि महागाईचा भडका उडेल. 2 मार्चला रात्री उशिरा संरक्षण मंत्र्यांनी एक मोठी बैठक घेतली. भारताने अजूनही उघडपणे कुणाची बाजू घेतली नव्हती, पण भारतीय नौदलाला ऑपरेशन संकल्प अंतर्गत अरबी समुद्रात गस्त वाढवण्याचे आदेश दिले गेले. भारतीय युद्धनौका आता ओमानच्या आखाताकडे रवाना झाल्या होत्या. पण हे युद्ध नक्की का पेटलं? अमेरिका आणि इस्रायलने ही जोखीम का पत्करली? याचं उत्तर दडलंय इराणच्या एका गुप्त प्रकल्पामध्ये. मित्रांनो, हे युद्ध अचानक सुरू झालेलं नाही. याचे धागेदोरे 1979च्या इस्लामिक क्रांतीशी जोडलेले आहेत. त्याआधी इराण आणि इस्रायल मित्र होते, पण त्यानंतर इराणने इस्रायलला आपला शत्रू मानलं. इराणने हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांना शस्त्रे देऊन इस्रायलला चारी बाजूंनी घेरले होते. पण 2026 मधलं हे ताजं भांडण अणुवस्त्रांमुळे आहे. अमेरिकेला आणि इस्रायलला पक्की खात्री होती की इराण आता अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेने इराणला शेवटची तारीख दिली होती, 28 फेब्रुवारी. जर तुम्ही युरेनियम संवर्धन थांबवलं नाही तर आम्ही तुमच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करू. इराणने या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत आगामी निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना अमेरिकन जनतेला दाखवायचं आहे की ते जगाचे स्ट्रॉंग लीडर आहेत. अमेरिकन काँग्रेसची परवानगी न घेता त्यांनी हा इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प आता एका ट्रॅपमध्ये अडकले आहेत. जर हे युद्ध लांबलं तर अमेरिकेची पॉप्युलॅरिटी कमी होईल, कारण तिथल्या जनतेला महागाईचा फटका बसेल. भारतासाठी इराण हा चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशियाशी जोडणारा दुवा आहे. आपण तिथे हजारो कोटी गुंतवले आहेत. दुसरीकडे इस्रायलकडून आपण महत्त्वाची शस्त्रे घेतो. ही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती आहे. आता आपण येऊया आजच्या अपडेटवर. आज 3 मार्च आहे आणि परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की भारताला आपली रणनीती बदलावी लागली आहे. आज 3 मार्च गेल्या 5 मिनिटांपूर्वी जी दिल्लीतून अपडेट आली आहे ती अंगावर काटा आणणारी आहे. इराणने आता आपलं सगळं सामर्थ्य पणाला लावलं आहे. इराणकडे 6 प्रकारची बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत जी 3500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. त्यांनी अजूनही ही क्षेपणास्त्र वापरलेली नाहीत, पण ती सज्ज ठेवली आहेत. जर त्यांनी इस्रायलच्या दिशेने ही मिसाईल्स डागली तर इस्रायलचा नकाशा कायमचा बदलू शकतो. एका रात्रीत जवळपास 3000 हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याची कबुली खुद्द ट्रम्प यांनी केली आहे. व्यापारी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. मास्क सारख्या मोठ्या जहाजांच्या कंपन्यांनी आणि इन्शुरन्स कंपन्यांनी हात वर केले आहेत. याचा अर्थ असा की आता भारताकडे येणाऱ्या मालाला आफ्रिकेला वळसा घालून यावं लागेल, ज्यामुळे वस्तूंचे दर 30 ते 40% वाढतील. आज दुपारी पंतप्रधान कार्यालयाने एक महत्त्वाची घोषणा केली. भारत आता मध्यस्थ म्हणून पुढे येत आहे. भारताने स्पष्ट केलं आहे की हे युद्ध जगाला विनाशाकडे घेऊन जाईल. आम्ही कुणाच्याही बाजूने नसून शांततेच्या बाजूने आहोत. पण भारताने त्याच वेळी इराणमधील आपल्या गुंतवणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मित्रांनो, सामान्य भारतीय माणसाला आता सतर्क राहण्याची गरज आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडू शकतात. सरकारने सूचना दिली आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. साखरेपासून ते डाळींपर्यंतच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये प्रचंड पडझड झाल्यामुळे सामान्य निबंधदारांनी घाईघाईत निर्णय घेऊ नयेत. भारत केवळ शांततेच्या गप्पा मारत नाहीये, तर आपली लष्करी सज्जताही वाढवत आहे.
भारतीय हवाई दलाची C-17 ग्लोबमास्टर विमानं आता कतार आणि ओमानच्या दिशेने उड्डाण करण्याच्या तयारीत आहेत. आखातात अडकलेल्या 70-80 लाख भारतीयांची सुरक्षा हा भारताचा मुख्य मुद्दा आहे. मोदी सरकारने इव्हॅक्युएशन प्लॅन तयार केला आहे. 28 फेब्रुवारीला पेटलेला हा वणवा आज 3 मार्चला संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन आला आहे. इराणची जिद्द आणि अमेरिकेची ताकद यांच्या संघर्षात भारत सध्या आपली मुसुकनदाबी रोखण्यासाठी धडपडत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जी परिस्थिती पाहिली ती खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे की सर्व घटना सध्याच्या जागतिक तणावावर आधारित एक शक्यता किंवा एक वार सिनेरिओ म्हणून आपण पाहत आहोत. अधिकृतरित्या तिसरे महायुद्ध घोषित केलेले नाही, पण ज्या वेगाने हालचाली घडत आहेत त्यावरून ही भीती नाकारता येत नाही. मग तुम्हाला एक विचारायचे आहे, जर खरोखरच अशी परिस्थिती उद्भवली तर भारताने कुणाची बाजू घ्यावी? इराणची, ज्याच्यासोबत आपले जुने व्यापारी संबंध आहेत, की इस्रायल आणि अमेरिकेची, जे आपले सामरिक भागीदार आहेत? तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एक मतामुळे या विषयावर एक मोठी चर्चा होऊ शकते. आता विचार करा, जर हे युद्ध लांबले तर सर्वात मोठा फटका कोणाला बसणार? तो बसणार आहे तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला. जेव्हा कच्च्या तेलाचे दर वाढतात तेव्हा फक्त पेट्रोल महाग होत नाही, तर वाहतूक सर्व वाढल्यामुळे भाजीपाला, दूध आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंची दरही गगनाला भिडतात. भारत सरकार सध्या अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहेत. एका बाजूला रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच जगाची अर्थव्यवस्था डबकाईला आली आहे आणि त्यात आता ही आखाती देशांमधील संकट. जर भारताने या युद्धात मध्यस्थी केली तर कदाचित पंतप्रधान मोदी जगाचे शांतीदूत म्हणून पुन्हा एकदा समोर येतील. पण प्रश्न हाच आहे की इराण आणि अमेरिका कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का? जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सध्याच्या काळात वेट अँड वॉच हे धोरण योग्य ठरेल. अशा युद्धजन्य परिस्थितीत मार्केट खूप अस्थिर आहे. घाईघाईत आपले शेअर्स विकू नका किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. ही माहिती आपण केवळ एक सावधतेचा इशारा म्हणून पाहत आहोत. शेवटी युद्ध कोणालाच नको असते. युद्धात विजयही कोणाचा झाला तरी नुकसान मात्र मानवतेचेच होते. तुम्हाला काय वाटते? डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय जगाला विनाशाकडे नेण्याचा ठरेल की इराण आपला अणुप्रकल्प थांबवून शांततेचा मार्ग स्वीकारावा? या विषयावर तुमचे काही विचार असतील ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळे आम्हाला अशा विषयांवर अधिक सखोल माहिती आणायला प्रेरणा मिळते. आणि हो, माहिती केवळ एक शक्यता असून अधिकृत अपडेटसाठी सरकारी निवेदनांकडे लक्ष ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला शेअर करा, जेणेकरून तेही या जगातील घडामोडींबाबत सतर्क राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद.